प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षता. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना सोमवार दिनांक 20 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे या प्रकरणात समोर आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी केशव वारे, चांदभाई पठाण यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. तेव्हा त्यांना तेथे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करताना दिसून आले. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला तेव्हा चालक नागमठाण शिवारातील एका शेतात ट्रॅक्टर सोडून पसार झाला. त्या ठिकाणी पथकाकडून पुन्हा जप्तीची कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी अण्णासाहेब बाळू गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ, नागमठाणचे पोलीस पाटील गणेश जालिंदर नरहरे व अन्य 4 ते 5 इसम त्या ठिकाणी आले. पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर बळजबरीने धक्काबुक्की करून ट्रॅक्टरमधील वाळू नागमठाण येथील शेत गट क्रमांक 3 मध्ये खाली करून ट्रॅक्टर पळून लावला. या प्रसंगी नागमठाणचे पोलीस पाटील गणेश नरहरे यांनी पोलिसांना मदत न करता ट्रॅक्टर चालक महेश गुंजाळ याच्यासह शंकर गायकवाड व अण्णासाहेब गायकवाड व अन्य 4 ते 5 जणांना ट्रॅक्टर पळवून लावण्यासाठी मदत केली. या प्रकरणात अण्णासाहेब कळवण गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ व पोलीस पाटील गणेश जालिंदर नरहरे यांच्यासह अन्य 4 ते 5 जणांविरोधात शासकीय वाळू चोरी करून पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेण्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.